कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारल्या संपाला अखेर यश आलं। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे। पण काही निकषाच्या आधारे ही कर्जमाफी काढलेल्या शेतकऱ्यांसाठी दसरा आता गोड होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये आज त्या ठिकाणी निर्णय देखील झालेला आहे। दसऱ्याला कर्जमाफी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। दसरा त्या ठिकाणी शेतकऱ्याचा गोड होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता, महाराष्ट्र शासनाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्याच्या हिताचे या ठिकाणी कर्जमाफीबद्दल 7 निर्णय सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेत। कर्जमाफी संदर्भातील सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्याचा जो दसरा आहे तो देखील आम्ही गोड करू, असे आश्वासन देखील ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्या नुकसान पाहणीच्या दौऱ्यावर होते, त्यांनी देखील या ठिकाणी घोषणा देखील केलेली आहे। तुम्ही पाहू शकता, पाहायला गेलं तर 7.5 म्हणजे जवळजवळ 18 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याची माहिती देखील आता मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता कर्जमाफी तुमची दसऱ्याला करणार आहेत, पण या 5 अटीवर कर्जमाफी आता सरकारकडून केली जाणार आहे। मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणलेत हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आता काय सांगितले की कर्जमाफीसाठी हे 5 प्रकारचे शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। मग आता कोणते या ठिकाणी 2019 ते 2025 या थकीत कर्ज तुम्हाला आता माफ केलं जाणार आहे। मग आता जाणून घ्यायचं की कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र होणार आहेत, याचीच यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आले। आता शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, कर्जमाफीचा या ठिकाणी जी आर सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढला, इथे पाहू देखील शकता। याकडे सगळ्यात महत्त्वाची न्यूज, सर्वात मोठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज सरसकट कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करण्यात आले। परंतु या 5 गोष्टी करणं अतिशय अनिवार्य आहे। बघा कोणत्या गोष्टी करायच्या तुम्हाला जेणेकरून जास्तीत जास्त कर्जमाफीचा तुम्हाला फायदा या ठिकाणी घेता येईल। आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी महत्त्वाचे काही निर्णय देखील घेण्यात आले। आता शेतकऱ्यासाठी अखेर कर्जमाफी झाली, ती आता कर्जमाफी तर कधी तर येणाऱ्या 2 ऑक्टोबरला दसरा आहे। दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला ही कर्जमाफी होणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, या फक्त त्या बँकांचे लाखोचे कर्ज आता माफ होणार आहे। आता कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघत आहे। हे बघा, शेतकऱ्याचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता बघा या ठिकाणी सरसकट कर्जमाफी होणार आहे। महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे, इथे पाहू देखील शकता। दिनांक 2 ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त आता ही कर्जमाफी तुमची केली जाणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्याची दसऱ्याला कर्जमाफी करण्यात येणार आहे। पण कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। तुमचं 2 लाखापर्यंतचं कर्ज आहे आता माफ होणार आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दसरा गोड होणार आहे। या 5 अटीवर तुमची कर्जमाफी होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले। आता कर्जमाफीसाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नेमल्याचं आपल्याला तुम्ही पाहिले देखील असेल। आणि या सरकारने एक समिती नेमल्यानंतर या 5 अटी शेतकऱ्यासाठी आता लावण्यात आलेत। आता दसऱ्याच्या निमित्ताने 2 ऑक्टोबरला शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे, सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार की नाही हे तुम्ही आता लक्षात ठेवा। सरसकट सर्व शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। फक्त ठराविक शेतकऱ्याचं कर्ज सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज आता दसऱ्यानिमित्त माफ केलं जाणार आहे। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणाले आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा 2021 ते 2025 पर्यंत म्हणजेच आतापर्यंत 2021 पासून 2025 पर्यंत 4 ते 5 वर्षाचं शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले।
त्यापैकी फक्त याच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता जो शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय। आता बघा, कर्जमाफी तुमची दसऱ्यानिमित्त होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट त्या ठिकाणी सरकारने आता कबूल केलेलं आहे। मग आता त्या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्याचा प्रकार आहे तो कर्जमाफीसाठी पात्र होणार आहे, तो म्हणजे नियमित जे शेतकरी कर्ज भरतात, म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज आतापर्यंत थकीत ठेवले नाही, अजिबात बँकेचं कर्ज ठेवले नाही, जे रेग्युलर कर्ज भरणारे जे आहेत त्यांना विशेष सवलत या ठिकाणी आता देणार असल्याची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। आतापर्यंत पाहायला गेले तर 5 लाख शेतकरी आहेत, ते कर्ज ते नियमित आता शेती पिकासाठी जर बँकेतून काढले असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेतून लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्ज माफ तुमचं होलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे ते लवकरच बँकेमध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे। त्यामध्ये आता व्यवस्थित या ठिकाणी कर्ज तुम्ही भरला असेल त्या शेतकऱ्याचं तुम्ही नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्यांना 25,000 रुपये या ठिकाणी सूट देणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे। आता कर्जमाफी कधी होईल या निमित्ताने मित्रांनो अनेक दिवस शेतकरी वाट बघत होता। अखेर शेतकऱ्याचा दसरा गोड झाला आणि दसऱ्याच्या निमित्ताने ही कर्जमाफी करण्याचा आता निर्णय सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यात आलाय असं देखील सांगण्यात आलंय। परंतु काही निकषाच्या आधारे कर्जमाफी केली जाईल असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय। आता सगळ्यात पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे जो नियमितपणे रेग्युलर कर्ज भरतात आणि त्यांनाच लवकर यामध्ये सूट दिली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता पुढचा महत्वाचा निर्णय सरकारने काय घेतलाय बघा। आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये यांची दसऱ्याच्या निमित्ताने कर्जमाफी होणार आहे तुम्ही लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्यांदाच 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी करणार या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने आता करणार असल्याचे या ठिकाणी समोर देखील आलंय। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण या 5 अटीवर शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे तुमचा महत्वाचा 2 मिनिटाचा वेळ यात तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढला असेल, नेमकं मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या अटी काय दिलेत या 5 अटीनुसार तुमचं कर्ज आता माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी 5 अटी कोणत्या आहेत लक्ष देऊन आता बघायचं आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुम्हाला 5 वर्षामध्ये कधी पण जर मागील वर्षी त्या ठिकाणी 1.5 लाख पर्यंत तुम्ही कर्ज त्या ठिकाणी काढून ठेवलं असेल, मात्र तुम्हाला ते बघा 1.5 लाखाच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्हाला स्वतःलाच भरावं लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही 2021 पासून ते 2025 पर्यंत 5 लाख त्या ठिकाणी तुम्ही कर्ज काढला असेल, त्या ठिकाणी 10 लाख एवढी रक्कम शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवली असेल तर ती सरकार तुमचे त्या ठिकाणी कर्ज भरणार नाही। तुम्हाला त्या ठिकाणी ते कर्ज आता स्वतःलाच कर्ज भरावं लागणार आहे। निवडणुकीच्या आधी सरकारने त्याच्या जाहीरनाम्यामध्ये देखील एक शब्द दिला होता, तो म्हणजे 1.5 लाखाच्या वरती 1.5 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्यांची सरसकट कर्जमाफी करू अशी माहिती देखील सरकारने शब्द दिला होता। आता पण सरसकट कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करू हे सरकारने जाहीर केलं होतं। आता 1.5 लाखाच्या वरती रुपयावर जर तुमची रक्कम तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल, जी रक्कम आहे तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच भरावं लागणार आहे। त्यामुळे अटीनुसार कोणत्या पात्रतेनुसार दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला 14 पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे, तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, त्या ठिकाणी पहिली अट लक्षात आली का? तर जर तुम्ही 1.5 लाखाच्या जास्त जर तुम्ही शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुम्हाला स्वतःलाच हे कर्ज भरावं लागणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी 5 अटी देखील आता सांगण्यात आलेल्या आहेत। दसऱ्या निमित्त शेतकऱ्याच्या पाहायला गेलं तर दसरा आता गोड व्हावा यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी आता करणार सांगितले। त्यामुळे यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या अटीनुसार कर्ज माफ होणार आहे हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे। 5 अटी निकषाच्या आधारे कर्जमाफी केली जाईल। यामध्ये 4 नंबरचा आणि 5 नंबरचा शेवटची अट माध्यमातून देखील जाहीर करण्यात आले, ती सर्वात महत्वाची असून जर तुम्ही शेवटच्या अटीमध्ये व्यवस्थित जर बसला तर तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। आता बघा, दुसरी जी अट आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली ती म्हणजे आता बघा सगळ्यात महत्वाची चौकशी आता कर्जमाफीच्या दरम्यान 2 ते 3 दिवसांवर सरकार आता करणार आहे। मग आता तुम्हाला शेतकरी त्या ठिकाणी काय काय महत्वाची चौकशी करणार आहे, कशा प्रकारचे शेतकरी कर्जमाफीपासून म्हणजे चौकशी सरकारने केली आणि कशा प्रकारचे शेतकरी वंचित राहणार आहेत
ते म्हणजे जर तुम्ही जास्तीत जास्त शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्याची चौकशी करण्यात येणार आहे। तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कर्जमाफीचा व्हावा काही सोप्या टिप्स देखील व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही काय करायचंय 2 मिनिटे लक्ष देऊन आता व्हिडिओ बघायचा आहे। फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला वेळ द्या आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये 2 मिनिटं बघा, कारण नक्कीच तुमचा फायदा या ठिकाणी कसा करायचा आहे हे देखील तुम्हाला मी समजावून 2 मिनिटाच्या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे। जर तुमचं 10 लाखापर्यंत कर्ज असेल तर तुम्हाला 10 लाखाचं जे कर्ज आहे ते तुम्हाला कसं माफ होईल हे देखील तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। आता बघा, तुमची जास्तीत जास्त जमीन जास्त आहे, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढलं जाणार आहे, वगळलं जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून एक समिती सुद्धा नेमण्यात आली। येत्या 2 दिवसात ही समिती त्या ठिकाणी चौकशी करून शेतकऱ्याची कर्जमाफी आता घोषणा करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्याची कागदपत्र देखील तपासली गेलेली आहेत। मग आता कोणती कागदपत्र तपासली गेली आहेत? आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकार तुमची कागदपत्र तपासली गेल्यामुळे त्यामुळे शेतकरी बांधव तुम्ही जर आता शेती पिकासाठी कर्ज काढले असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ इंडियामध्ये जर कर्ज काढला असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बँक यासाठी शेतकरी कर्ज काढलेत ते म्हणजे बघा महाराष्ट्र बँक असेल, नंतर जिल्हा सहकारी बँक असेल। जास्तीत जास्त शेतकरी कर्ज काढलेत ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे आणि एक बँक आहे। यामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी स्वस्त कर्ज देत असते म्हणून त्यामुळे त्यांनी कर्ज काढले ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक। यामध्ये जर कोणत्याही बँकेतून जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर नेमके जास्तीत जास्त कर्जमाफीचा तुम्हाला फायदा सरकारकडून कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे आता सरकार पूर्णपणे कर्जमाफीच्या तयारीला लागले, कारण आता 2 ऑक्टोबरला त्या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने तुमची कर्जमाफी या ठिकाणी करणार असल्याचं कबूल केले। त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे याची आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा, सरकारच्या माध्यमातून निकष आता हे असतील, जर तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल म्हणजे तुमचा मुलगा जर चांगल्या कामावर असेल, मोठ्या पदावर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला त्या मुलगा काम करत असेल तर त्या ठिकाणी सरकारला जर त्या ठिकाणी कर भरत असेल म्हणजे जास्त पैसा तुमच्याकडे आहे तर तुमच्या फॅमिलीला जास्त पैसेवाला माणूस आहे, तुम्ही कर त्या ठिकाणी कर भरत आहात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात तर तुमच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरत असाल तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही, कारण यामध्ये तुमची काही कागदपत्र देखील तपासली गेलेली आहेत। मग आता कोणती अशी कागदपत्रे आहेत ती जेणेकरून तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त माफ होईल हे पाहण्यासाठी तुमची कागदपत्र तुम्हाला महत्त्वाची आहेत। आता थोडंसं तुम्ही काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आम्ही तुम्हाला तुमच्या शेती पिकाचं कर्ज तुमच्या कशा पद्धतीने तुमच्या बँकेतून जे काढलेलं तुमचं कर्ज आहे जास्तीत जास्त सरकारकडून कसं माफ करून घ्यायचं हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे। आता दसऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आले की सरकारने काही अटी आणि पात्रता या ठिकाणी कर्जमाफीच्या ज्या शेतकऱ्यांना होणार आहेत त्यांना आता लावणे देखील आहेत। या अटी सरकारने आता तुमची कर्ज त्या ठिकाणी माफ करणार आहे अनेक शेतकऱ्यांना 2021 पासून ते 2025 पर्यंत या 5 वर्षामध्ये शेती पिकासाठी 10 लाखापर्यंत कर्ज काढल्याचं आढळल्यास बँकेकडून आता या ठिकाणी सरकारला माहिती मिळवून जो व्याजदर आहे त्या ठिकाणी बघितलं तर 10 लाखाचं कर्ज आणि बँकेचं व्याज दर 5 वर्षाचं 3 लाख अशा प्रकारे व्याज दर पाहायला गेलं तर 13 लाख पाहायला गेलं तर पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज काढले। सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान या ठिकाणी समोर आले, जर तुमचं कर्ज 1.5 लाखाच्या वरती असेल आणि तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढले असेल नेमकं सरकारकडून त्याचा फायदा कसा करून घ्यायचा यासाठी सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं कागदपत्र तुमचं चेक केलं जाणार आहे ते म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आता बघा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमचं चेक केलं जाईल आहे, कारण हाच तुमचा पूर्वा गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून ओळखलं जाणार आहे। कारण सरकारने पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देताना सांगितले की तुमचं गोरगरीब आणि वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी चेक करूनच हे रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये दिलं जातं। आता बाकीच्या नागरिकांना ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड दिलं होतं त्यामुळे सर्वात पहिल्यांदा कागदपत्र तुमचं चेक केलं जाणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। आता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्याचं कर्जमाफ
लवकर होणार आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहेत, यामध्ये कोणते निकष आता लावण्यात आलेत, म्हणजे शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न सरकारने सांगितले 1 पेक्षा जास्त नसावं, किती उत्पन्न असल्यावर जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे हे तुम्हाला आता पुढे लगेच समजणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकष सरकारने लावण्यात आलेत, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा वगैरे असेल, म्हणजे गव्हर्नमेंट नोकरीला असेल, इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरत असेल, तर आता अजिबात त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ केलं जाणार आहे। ज्यांच्या घरामध्ये गव्हर्नमेंट नोकर असेल तर त्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी केलं जाणार आहे, अशी अट देखील त्या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही सरकारी व्यक्ती, बघा तुमचा मुलगा किंवा एखादा मुलगा तुमच्या घरात वडील वगैरे असतील, वयस्कर सरकारी पेन्शन घेत असतील, आता सरकारी सेवेत असेल, एखाद्या महानगरपालिकेत असेल, पोलीस आर्मीमध्ये असेल, कोणताही व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल आणि तुम्हाला या ठिकाणी आणि जो रिटायर असेल आणि पेन्शनचा लाभ घेत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आले। अशा अट देखील घालण्यात आले। आता 1.5 लाखाच्या वरती जर तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी तुम्ही घेतलं असेल आणि तुम्हाला जास्त घेतला असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा तुम्हाला आता कमी होणार आहे, कारण सरकारने निवडणुकीच्या आधी शब्द दिलाय, तो म्हणजे 1.5 लाखाच्या पर्यंत शेतकऱ्याचं जे कर्ज आहे तो आता आम्ही माफ करू असं देखील सरकारने त्यावेळी सांगितलं होतं। मग आता शेतकरी आशेवर त्या ठिकाणी बसले होते, जास्तीत जास्त कर्ज माफ होणार, परंतु शेतकऱ्याच्या नियमाने फक्त या ठिकाणी 1.5 लाख कर्जमाफ पर्यंत होणार असल्याचं माहिती देखील आता या ठिकाणी समोर आली आहे। आता 14 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे ही यादी देखील आता सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढले म्हटल्यावर आता जास्त कर्जमाफ होईल अशी शेतकऱ्याची आशा होती, परंतु शेतकरी मित्रांनो जास्त कर्ज तुमचं आता माफ होणार नाही। जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनी 1.5 लाखापर्यंत जे कर्जमाफ काढलं असेल तर या ठिकाणी कोणत्या 14 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे, सर्वात पहिल्यांदा आपण पाहू ते कोणती 14 जिल्हे आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेत। आता बघा 14 जिल्हे या ठिकाणी 14 जिल्ह्यांचा यादी देखील आपल्याकडे आलेले आहेत। आता त्या जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांची यादी म्हणून त्या ठिकाणी 14 जिल्ह्यांना ओळखलं जातं। आता शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं तो म्हणजे 14 जिल्हे आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्याची होईल, त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्येच करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली। त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड बँकेला नक्की लिंक करून घ्या। तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।